नमस्कार सर्वांना। प्रावीण्य कोचिंग क्लासेसकडून काही उन्हाळ्याच्या ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहेत। आता मुलांच्या परीक्षा चालू आहेत, तर आपलं प्रावीण्य कोचिंग क्लासेस विशालनगर आणि शाखा क्रमांक 2 लक्ष्मीनगर हे दोन्ही मिळून आपल्याकडे उन्हाळी वॅकेशन सुरू होणार आहेत। आणि याच्यामध्ये जे की क्लासेसच्या मुलांना वॅकेशन पूर्णतः फ्री असणार आहे। तर याच्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटी करून घेण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांकडून। विद्यार्थ्यांचा जो काही बेसिक कमी असेल, गणिताचा असेल आणि इंग्रजीचा असेल किंवा विज्ञानचा असेल, तर ह्या 3 विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्यात येणार आहे। कारण शाळा नसतात, त्याच्यामुळे आता वेळ मिळते मुलांना। दोन्ही टाईम क्लासेस होणार आहेत आणि क्लासेसला सुट्ट्या नाहीत, क्लासेसकडून सुट्ट्या होणारच नाहीत। आणि सुट्ट्या पडल्या ते विद्यार्थ्याकडूनच पडते, कारण उन्हाळ्यात पूर्णतः जेवढा 2-3 महिन्याचा कालावधी भेटतो त्याच्यामध्ये पूर्णतः तयारी करून घेण्यात येईल। आणि विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहू नये आणि पालकांनी याकडे लक्ष द्यावे। आणि पालकांना सूचना आहे की विद्यार्थ्यांना जास्त मानसिक ताण देऊ नका आणि हेच कर तेच कर, मोबाईल बघू नको, टी व्ही पाहू नको, ह्या सर्व गोष्टीपासून थोडंसं त्यांना विरंगुळाही असायला पाहिजे। खेळायला सोडत जा, एखाद तास टी व्ही पाहू द्या, कारण पूर्णतः बंधनकारक असणंही तेवढंही चांगलं नाही आहे विद्यार्थ्यांसाठी। कारण खेळता स्वभाव असतो आणि ह्या वयात खेळणार नाही तर कधी खेळणार ते। त्यांच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्या। विद्यार्थी हसत खेळतच अभ्यास करतो, जास्त त्यांना दबाव देऊ नका। आणि विशेषतः म्हणजे त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्या, कारण आहे खेळू द्या त्यांना। आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा जो विषय कमकुवत आहे, जो म्हणजे इंग्रजी आणि गणित, आता उन्हाळ्यामध्ये ह्या बेसिक वॅकेशनमध्ये त्यांचं पूर्णतः चांगल्या प्रकारे करून घेण्यात येईल तयारी। आणि शब्द अर्थाचे रीडर त्यांना घेऊन द्या पुढील वर्गांसाठीचे। आता जे मुलं 5वीला आहेत त्यांच्यासाठी 6वीचं रीडर घेऊन द्या, 6वीवाले जे आहेत त्यांना 7वीचं रीडर घेऊन द्या, म्हणजे पुढील वर्गाचं। आम्ही आतापासूनच शब्द पाठांतर करून घेतो, पुन्हा वेळ कमी पडतो, कारण शाळा सुरू झाली की सिलेबस सुरू होतो। पुन्हा त्यांना शब्द पाठांतर करणं, शाळा करणं, क्लास करणं, या सर्व गोष्टी असतात। त्यामुळं आता त्यांना रीडर घेऊन द्या आणि शुद्धलेखनच्या वह्या, कारण ह्या वेळेमध्ये म्हणजे ह्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी करून घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर शैक्षणिक साधन व्यवस्थित त्यांना पुढील वर्गासाठी घेऊन द्या। आणि राहिला 10वी आणि 12वीसाठीचा, जो यावर्षी 10वी आणि 12वीला मुले त्यांची नवीन बॅच सुरू झालेली आहे, त्यांना शैक्षणिक साधन घेऊन द्या। पुस्तकं असतील, गाईड असतील किंवा वह्या पेनी असतील। आणि त्यानुसार त्यांनी आता विद्यार्थी कारण सांगत आहे की वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत, अभ्यास करा म्हणल्यावर। आता कारण बॅच सुरू होऊन जवळपास कालावधी 1-1.5 महिन्याचा झालेला आहे, 10वी आणि 12वीचे 2-3 महिने झालेले आहेत। म्हणून पालकांना सूचना आहे की त्यांचे जे काही शैक्षणिक साहित्य आहेत त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करा। त्याचबरोबर वेळेत आणि नियमित वेळेत त्यांना पाठवा। सकाळी 6ची बॅच आहे वर्ग 5वी ते 10वी, तर 6लाच आला पाहिजे विद्यार्थी। 6:05ला इथं लेक्चर सुरू होणार आणि बॅच आहे 6 ते 9 या वेळेतच राहील। आता शाळेच्या टाईममुळं विस्कळीत झालेला आहे टायमिंग थोडा। त्याचबरोबर आता त्याच्यानंतर इव्हिनिंगच्या बॅचचे मुलं जे आहेत त्या इव्हिनिंगच्या बॅचच्या मुलांनी करेक्ट 4ला आले पाहिजे आणि 6पर्यंत त्यांची बॅच आहे। आणि रात्रीची बॅच जवळपास स्कॉलरशिपची बॅच रेग्युलरली 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे। सध्या मुलांच्या परीक्षा असल्यामुळं थोडीशी बॅच थांबवण्यात आलेली आहे स्कॉलरशिप। या वर्षीचे जे 8वी आणि 5वीचे मुलं आहेत त्यांची नवोदय स्कॉलरशिपची बॅच सुरू होणार आहे, ती पण वर्षभर जाणार आहे व 10 एप्रिलपासून ती बॅच सुरू होईल। आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येईल। आणि विशेषतः म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये वर्ग आता 1लीपासून तर 10वीपर्यंतचे जे काही मुलं असतील त्यांना इंग्रजीमध्ये कमकुवत असतील, मराठीमध्ये कमकुवत असतील, त्यांची वेगळे नाव काढून घेण्यात येईल। आणि त्यांना या उन्हाळ्यामध्ये सायंकाळी विशेषतः 1-2 तासाचा कालावधी देऊन त्यांना चांगल्या प्रकारे वाचन करून घेण्यात येईल, जे काही मुलांचं कमकुवत विषय आहे त्या विषयाचं, आणि त्यांना सेपरेट बोलवण्यात येईल। आणि त्याचबरोबर 1 मे ते 31 मे इंग्रजी स्पोकन क्लास होणार आहे आपल्या क्लासेसमध्ये। जवळपास त्याच्यामध्ये 4थी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी असतील आणि ती बॅच 1च महिना असेल आणि ती मे महिन्यात आहे 4 ते 6, कारण क्लासेसच्या मुलांना ती बॅच फ्री आहे, कोणत्याही प्रकारची फीस आकारण्यात येणार नाही। आणि मे महिन्यामध्ये अजून एक 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांचं जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते पण सकाळी 10 वाजता सुरू होईल। म्हणजे शाळेला सुट्ट्या असतात, क्लासेसमधून ॲक्टिव्हिटीमध्ये मग त्यांचा डान्स असेल किंवा त्यांचा पेंटिंग क्लास, संगीत किंवा गायन, ह्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेण्यात येईल वर्ग 1ली ते 4थीसाठी। तर या गोष्टी आहेत क्लासेसकडून जेवढा प्रयत्न करून घेण्यात येईल तेवढं आम्ही प्रयत्न करू।
आणि या ठिकाणी जे काही सहकार्य करतील शिक्षक वर्ग आहे आणि मी स्वतः प्रियंका आडे मॅडम क्लासेसची, तर आम्ही सर्व तयारी करण्याचा प्रयत्न करूया. तर मला पालकांना विनंती आहे की त्यांनी मला प्रतिसाद द्यावं, क्लासेसला प्रतिसाद द्यावं आणि ह्या गोष्टी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद.